नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात. डॉक्टर, माझ्या मुलाला तापात झटके येतात, हे काळजीचं कारण आहे का हो? हा प्रश्न घेऊन जवळजवळ रोज माझ्याकडे एखादा तरी पालक कन्सल्टेशनसाठी येतो. तर याचं उत्तर देखील सोपं आणि दिलासादायक आहे. 100 मुलांना ताप येत असेल तर त्यातल्या 2 ते 4 मुलांना तापात झटके येतात. पण हे झटके जवळजवळ सगळ्या केसेसमध्ये 6व्या वर्षापर्यंत संपून जातात. हा आजार 6 महिन्याच्या आसपास चालू होतो आणि 5 ते 6 वर्षाच्या आसपास संपून जातो. तर ह्याच्यामुळं लॉंग टर्म काही प्रॉब्लेम्स होतात का? तर त्याचं उत्तर आहे नाही. ज्या मुलांना लहानपणी तापात झटके येतात, या मुलांना भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेवर, इंटेलिजन्सवर काहीही परिणाम होत नाही. त्यांच्या आयुष्याचा एकही दिवस कमी होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या मुलांना भविष्यामध्ये एपिलेप्सीचा आजार, ॲडल्ट एजमध्ये एपिलेप्सीचा आजार होण्याची शक्यता ही फारच कमी असते. यापैकी साधारण 30% झटके हे वारंवार येऊ शकतात आणि फक्त याच पेशंट्सना आपल्याला 6 महिने ते 5 वर्षाच्या दरम्यान आपल्याला एक औषधांचा कोर्स देऊन त्यांचे झटके आपल्याला नियंत्रणात ठेवावे लागतात. बाकी बहुतेक पेशंट्सना इव्हन त्या काळात देखील आम्ही झटक्यासाठी औषधं देत नाही. तर असे झटके आले तर त्या काळापुरतं तापाचं औषध देणं आणि झटका येऊ नये म्हणून तात्पुरतं औषध देणं इतकीच गोष्ट आपल्याला करता येते. मित्रहो, फेब्राईल सीजर्स म्हणजे लहान मुलांमध्ये तापात येणारे झटके ही गोष्ट भीतीदायक जरी असली तरी धोकादायक निश्चितच नाही आहे. तर आपल्या कुठल्याही बाळाला, तुमच्या नातेवाईकांच्या कुठल्याही बाळाला जर तापात झटके येत असतील तर एकदा जवळच्या न्यूरोलॉजिस्टना जरूर दाखवून घ्या, त्यांचं कन्सल्टेशन करा आणि त्याच्यानंतर निश्चिंत राहा. नमस्कार.